नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आरटी अनेक पालक आरटीच्या नवीन नियमाला नाराज आहे. अनेक पालकांना आरटी संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक पालक आरटी करत आहेत. मित्रांनो, सविस्तर असे तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आलो, त्यामुळे व्हिडिओ क्लिअर आणि शेवटपर्यंत पूर्ण काळजीपूर्वक ऐका. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आरटीचे जे नवीन नियम आहे त्या नवीन नियमानुसार कोणाचेच प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन होणार आहे का नाही असा तुम्हाला प्रश्न पडला. तर होणार आहे. काही जणांचे प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन होणार आहे. मग कोणाचे होणार आहे त्या संदर्भात बोलूया. मित्रांनो, आपण ज्या घरात राहतो त्या घराच्या हवाई अंतरानुसार 1 किलोमीटरचा जो दायरा दिला आहे त्या 1 किलोमीटरच्या अंतरावर जर गव्हर्नमेंट स्कूल असेल, गव्हर्नमेंट अनुदानित स्कूल असेल, झेडपी शाळा असतील, MNC शाळा असतील, तर अशा स्कूल जर तुमच्या आवारात असतील 1 किलोमीटरच्या अंतरावर, तर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन हे त्या स्कूलमध्ये होणार आहे. त्यांना प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन मिळणार नाही. हा तर पहिला रूल. मग तुम्ही असं म्हणणार प्रायव्हेट स्कूलमध्ये कोणाचंच ॲडमिशन होणार नाही का? तर तसं नाही मित्रांनो. प्रायव्हेट स्कूलमध्ये कोणाचं ॲडमिशन होणार आहे जर ज्या मुलाच्या 1 किलोमीटरच्या अंतरावर, हवाई अंतरावर कुठलेही शासकीय किंवा शासकीय अनुदानित झेडपी वगैरे स्कूल नसेल, तर फक्त आणि फक्त प्रायव्हेट स्कूल असेल, तर अशा वेळेसच त्या मुलाचं प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा इंग्लिश मिडियममध्ये ॲडमिशन होणार आहे. हा झाला पहिला टॉपिक. दुसरी गोष्ट म्हणजे भाडेकरारनामा. भरपूर लोक आपल्या राहत्या घरापासून आता भाडेकरारनामा करायचा प्रयत्न करत आहेत. कारण जिथे जिथे शासकीय स्कूल नाही असे जण, प्रत्येकजण बघताय कुठं शासकीय स्कूल नाही, तिथला भाडेकरारनामा करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, भाडेकरारनामा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात द्यायची, काळजीपूर्वक ऐकायची. भाडेकरारनामा करताना भाडेकरारनामा हा फक्त आणि फक्त दुय्यम निबंधक कार्यालयाचा असला पाहिजे. म्हणजे जिथं खरेदी विक्रीचे व्यवहार होतात अशा दुय्यम निबंधक कार्यालयाचाच भाडेकरारनामा चालणार आहे. कुठलेही स्टॅम्प, कुठली नोटरी, कुठलं तिकीट वगैरे चिटकवून केलेला भाडेकरारनामा चालणार नाही. त्यामुळे तुमच्या मुलाचं ॲडमिशन रद्द होऊ शकतं. त्यामुळे असा भाडेकरारनामा करायचा नाही. आणि जर भाडेकरारनामा करायचा असेल तर तो भाडेकरारनामा हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी कमीत कमी 11 महिने आणि जास्तीत जास्त किती पण असू शकतो. बरं, आज समजा तुम्ही मुलाचं आज फॉर्म भरताय, तर तो भाडेकरारनामा कमीत कमी कालचा किंवा त्याच्या अगोदरचा असला पाहिजे. जर मी आज फॉर्म भरतोय तर उद्याचा भाडेकरारनामा चालणारा नाही. तो कमीत कमी 1 दिवसापूर्वीचा असला पाहिजे. बरं, आणि भाडेकरारनामा करताना ते अधिकारी तुमच्या राहत्या घरावर कधीही येऊन व्हिजिट करू शकता. त्या व्हिजिटमध्ये जर तुमचा तुम्ही पालक इथे सापडले नाही तर तुमच्या मुलाचं ॲडमिशन कॅन्सल होणार आरटीतून. तर अशा वेळेस काळजी घ्या. तुम्ही जो भाडेकरारनामा करताय तिथे कमीत कमी 11 महिने राहा. तर मित्रांनो, हा झाला दुसरा टॉपिक. त्यानंतर एज क्रायटेरिया काय सांगतो? जवळजवळ सगळ्याच स्कूलनी पहिलीसाठीच रजिस्ट्रेशन केलं आहे. क्वचित असे तुटपुंजक शाळा असतील, म्हणजे कमीत कमी शाळा असतील की त्यांनी सिनियर KG, ज्युनियर KG साठी रजिस्ट्रेशन केलं आहे. माझ्या मते असे तुम्हाला खूप क्वचितच सापडेल. बघा मित्रांनो, ज्या मुलांना पहिलीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांचं वय काय पाहिजे? त्यांचं वय कमीत कमी 6 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस त्याच्या आत पाहिजे. म्हणजे कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. मित्रांनो, हाच क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवा. आणि ती तारीख आहे 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. ती तारीख कुठपर्यंत आहे? 31 डिसेंबर 2024. म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत तुमच्या पाल्याचं वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस याच्या आत असलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहे? डॉक्युमेंट देताना मित्रांनो, जे पण जात प्रवर्गातील लोक आहेत, म्हणजेच ST, SC, OBC, NT, भटक्या वगैरे जमाती आहे, SBC आहे, हे जे जात प्रवर्गातील लोक आहे त्यांच्यासाठी डॉक्युमेंट कुठले लागणार आहे? तर त्यांना जातीचा दाखला हा मॅन्डेटरी आहे. म्हणजे जातीचा दाखला त्यांना कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड का लागणार आहे? पाल्याचा आधार कार्ड हे कंपल्सरी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रहिवाशी पुरावा लागणार आहे आणि बालकाचा जन्मदिनांकाचा पुरावा लागणार आहे, म्हणजे जन्मदाखला लागणार आहे. ह्या 4 गोष्टी जात प्रवर्गातील लोकांना लागणार आहे. बरं,
रहिवाशी पुराव्यामध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट चालतील? रहिवाशी पुराव्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड चालेल, लाईट बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, त्यानंतर रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्यात वोटर कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक चालणार आहे. यापैकी एकही कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरी ते रहिवाशी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. बरं, आता जे जात प्रवर्गात मोडत नाही अशांसाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे? जे जात प्रवर्गात मोडत नाही अशांसाठी इन्कम सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. त्यांना जातीच्या दाखल्याची गरज नाही, पण त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रहिवाशी पुरावा लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मुलाच्या जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे. म्हणजे या दोघांमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे. जे जात प्रवर्गातील आहे त्यांना जातीचा दाखला लागणार आहे आणि जे जात प्रवर्ग सोडून आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. हा झाला तुमचा डाऊट क्लिअर? तर मित्रांनो, ही होती आरटी संदर्भात थोडक्यात अशी माहिती आरटी रूल संदर्भात. मित्रांनो, आत्ता एक लक्षात द्या, तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन करताय फॉर्म भरताना तर तेव्हा काय अडचण येतात? मित्रांनो, नवीन रजिस्ट्रेशन करताना तुमचा मोबाईल नंबर चुकूनही चुकवू नका. कारण जर तुमचा मोबाईल नंबर चुकवला तुम्ही फॉर्म भरताना तर तुमचा मोबाईलवर येणारा पासवर्ड तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पासवर्ड फॉरगॉट कराल तर तो OTP आहे तो सुद्धा तुम्ही चुकवलेल्या मोबाईल नंबरवर जाईल. त्यामुळे समोरचा तुम्हाला OTP देतोच असं नाही, किंवा समोरचा मोबाईल नंबर चालूच आहे किंवा बंद आहे हे पण तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे नवीन रजिस्ट्रेशन करताना तुमचा मोबाईल नंबर चुकवू नका. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जर नाव चुकलं, मुलाचं जन्मतारीख चुकली किंवा जिल्हा चुकला, तर मग अशा वेळेस काय करणार? तर मित्रांनो, जर तुमचं नाव, मुलाचं नाव, जन्मतारीख किंवा इतर काही गोष्टी चुकल्या तर तुम्ही काय करणार? तर फॉर्म सबमिट करायच्या अगोदर सगळं व्यवस्थित वाचून घ्या. फॉर्म सबमिट करताना तुम्हाला प्रिव्ह्यू दिसतो, तो प्रिव्ह्यू व्यवस्थित वाचून घ्या. प्रिव्ह्यू वाचल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला ॲप्लिकेशन डिलीट नावाचं बटन दिसेल. जर काही चुकीचं आढळलं तर तुम्ही ॲप्लिकेशन डिलीट करू शकता आणि पुन्हा नवीन फॉर्म भरू शकता. जर विदाऊट ॲप्लिकेशन डिलीट करताना तुम्ही फॉर्म जर भरला तर तुमचा फॉर्म 2 एंट्री होतील आणि दोन्हीचे दोन्ही फॉर्म रद्द होतील. त्यामुळे मित्रांनो, चुकलेला फॉर्म पहिले डिलीट करा आणि मग नवीन अर्ज करा. तर मित्रांनो, ही होती आरटी संदर्भात छोटीशी आणि थोडक्यात अशी महत्त्वपूर्ण माहिती. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आरटी संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट्स आपल्याला आपल्या या चॅनलवर मिळत राहतील. त्यामुळे मित्रांनो, तुमची आता रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.